विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक नवीन सुरुवात करायची आहे. मग कशी करायची आहे? दी बेस्ट मेथडनं सुरुवात करायची आहे. नेम रिएक्शन्स घ्यायचे आहेत आपल्याला. बरं, नेम रिएक्शनचे ढिगानं व्हिडिओ असतील YouTubeवर. सगळं चांगलं शिकवलं असेल, मला पण मान्य आहे. पण या व्हिडिओत असं काय वेगळं असणार आहे? ते सांगतो. 0 लेव्हलपासून सुरुवात करायची आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही असं समजून मी शिकवणार आहे. काहीच येत नाही असं समजून मला शिकवायचं आहे. मग आम्हाला ऑर्गॅनिकचं काहीच येत नाही आणि डायरेक्ट नेम रिएक्शन येणार, तरी तुम्हाला समजणार, मी तुम्हाला सांगतो. मग मी शिकवण्याची मेथडच माझी वेगळी असणार आहे. त्याच्या सगळ्या नोट्स या ग्रुपवर तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. टेलिग्राम ग्रुपवर या व्हिडिओच्या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. बरं, सुरुवात करूया आपण आता. छान अशी सुरुवात करूया. मला की नाही पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, हाऊ विल यू कन्व्हर्ट? बघा मी काय लिहितोय. इथिल ब्रोमाइड. हाऊ विल यू कन्व्हर्ट इथिल ब्रोमाइड टू ब्युटेन? मग आता आठवा. बघा, इथिल ब्रोमाइड म्हणजे अल्किल हलाइड. कळालं का रे तुम्हाला? ब्रोमाइड, क्लोराइड हे हलाइड आहेत. अल्किल हलाइड. मग हे अल्किल ग्रुप किती असतात टोटल? तर सांगतो 8 अल्किल ग्रुप आहेत. मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले. एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल आणि टर्शरी ब्युटिल 8 नावं सांगितली मी तुम्हाला लक्षात घ्या. बरं. हे अल्किल हालाइड, अल्किल ग्रुप झाला. त्याची रिएक्शन मला कुणाबरोबर करायची की जेणेकरून हायर अल्केन. हायर अल्केन का म्हणतोय मी? इथं 2 कार्बन आहेत, इथं 4 आहेत. कार्बन काउंट वाढलाय, अल्मोस्ट डबल झालाय लक्षात घ्या. मग ही जी रिएक्शन आहे याला म्हणायचं वुड्स रिएक्शन आणि या रिएक्शनसाठी तुम्हाला सोडियम मेटलची गरज आहे आणि अख्ख्या पुस्तकात वुड्स फिटिंग आणि वुड्स फिटिंग या 3 नेम रिएक्शन्स अशा आहेत की जिथं सोडियम मेटल यूज होतो. तिथंच फक्त सोडियम मेटल. मग आता पहिला पॉइंट लिहून घ्या. in Wood's reaction sodium metal is used. लिहा की मी थांबतो तुमच्या बरोबर. इन काय सांग कुठली रिएक्शन? वुड्स रिएक्शन किंवा फिटिक रिएक्शन और वुड्स फिटिक रिएक्शन. सोडियम मेटल इज युज्ड. क्लिअर झालं? बरं. म्हणजे कुठला मेटल वापरतात मी तुम्हाला सांगितलं. हायर अल्केन तयार होतात ते सांगितलं. बघा इथं जेवढे आहे त्याच्या डबल कार्बन तिकडे असणार आहेत. बरोबर आहे? अरे मग ह्याच्या इकडे डबल होणार आहे. म्हणजे इथिल घेतलं तर ब्युटेन, प्रोपिल घेतलं तर हेक्सेन. अरे याचा अर्थ मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. या रिएक्शन मध्ये मिथेन तयार होऊच शकत नाही. प्रोपेन तयार होऊ शकतं का? विचार करा ना, कार्बन काउंट डबल होतोय. कार्बन काउंट डबल होतोय, मग प्रोपेन तयार होऊ शकेल का? होऊ शकेल. तुम्हाला आता वाटेल काय सांगतोय मी. आता 3 कार्बन कसे येतील? बघा नीट लक्ष द्या. जर मी आता बघा मी रिएक्शन लिहून दाखवायला तुम्हाला. अल्किल हलाइडची रिएक्शन सांगा कोणत्या मेटल बरोबर? सोडियम. बघा मी सारखे-सारखे तुम्हाला प्रश्न विचारतोय ना, मग ते तुमच्या लक्षात राहणार आहे. वुड्स रिएक्शनमध्ये कोणतं मेटल यूज होतं? सोडियम. बरं त्याची रिएक्शन 2 मॉलिक्यूल लागतात मला अल्किल हलाइडचे बरं का 2 आणि सॉल्व्हंट म्हणून काय यूज होतं इथं? ट्राय ईथर. ओके आणि या रिएक्शनमध्ये हा जो Na आहे तो वेगळा होतो आणि या अल्किल ग्रुपला तोच अल्किल ग्रुप अटॅच झाल्यामुळे कार्बन काउंट डबल होतो रे. बरं. आणि प्लस इथं ट्वाइस एक्स म्हणजे हॅलोजन बरं का. मग तो क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल. ठीक आहे. फ्लोरीन नसणार आहे. फ्लोरीन का नाही? हॅलोजनच आहे ना तो. मग फ्लोरीन का नाही? आता परत एम-सी-क्यू घेतोय. फ्लोरीनच्या रिएक्शन्स या एक्सप्लोसिव्ह असतात. त्याच्यामुळं नाही. शक्यतो आयोडीन पण टाळतात कारण त्या रिव्हर्सिबल रिएक्शन असतात बरं का. म्हणजे मेनली क्लोरीन आणि ब्रोमीन. फ्लोरीन का नाही? एक्सप्लोसिव्ह रिएक्शन्स असतात. म्हणजे सी प्रश्न सांगतो. सी प्रश्न रिएक्शन्स ऑफ व्हिच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन्स आर एक्सप्लोसिव्ह? फ्लोरीन. सेकंदाचे काम आहेत सगळे. अरे पण थांबा की आपण प्रोपेनचा विचार करत होतो ना? बघा आता मी तुम्हाला सांगतो. जर मी अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर केली, पण मला 2 मॉलिक्यूल लागतात. पण दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये मी वेगळा अल्किल ग्रुप घेतला. बघा इकडे एक वेगळा आहे आणि तिकडे एक वेगळा आहे. मग काय होणार? मग त्या केसमध्ये हे 3 प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. बरं रे बाळांनो लक्ष द्या. कळालं असेल तुम्हाला. हाच अल्किल ग्रुप 2 वेळा घेतला तर हा प्रॉडक्ट पॉसिबल आहे. हाच अल्किल ग्रुप 2 वेळा घेतला तर हा प्रॉडक्ट. हा आणि हा त्याची रिएक्शन सोडियम बरोबर झालं की हा. मग समजा R मध्ये मिथिल आहे आणि R डॅश मध्ये इथिल आहे. मग R मध्ये मिथिल आहे म्हटलं. मग मिथिल ग्रुप 2 वेळा म्हणजे इथेन. तर इथिल आहे म्हणजे ते ब्युटेन. कार्बन काउंटेबल करतोय. पण एक मिथिल आणि एक इथिल. मिथिल मधला 1 कार्बन, इथिल मधले 2 कार्बन झाले म्हणजे 3 कार्बन. म्हणजे प्रोपेन पण तयार होऊ शकतं वुड्स रिएक्शनमध्ये. होऊ शकतं. पेंटेन पण तयार होऊ शकतं. 2 आणि 3 कार्बन घेतले तर. पेंटेन पण तयार होऊ शकतं.
पण ते मायनर प्रॉडक्ट आहेत आणि हे जे दोघं आहेत ते मेजर म्हणजे सिमेट्रिकल आहे ते मेजर आणि हे मायनर. हे सुद्धा सीईटीत विचारतील लक्षात घ्या. हे सुद्धा सीईटीत विचारू शकतात. बरं. अरे मग सांगतो तुम्हाला. जर R जो ग्रुप आहे, तो दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप घेतला, तर ती वुड्स रिएक्शन. R जो आहे, तो जर अरिल असेल म्हणजे ब्रोमोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ती फिटिक रिएक्शन. तर ती कोणती रिएक्शन सांगा? फिटिक रिएक्शन. पण R अल्किल आहे बरं का रे बाळांनो आणि R डॅश अरिल असेल, तर ही रिएक्शन वुड्स फिटिक येणार. ही रिएक्शन कुठली येणार आहे? वुड्स फिटिंग. बरं चला स्क्रीनशॉट काढा एवढ्या पॉइंटचं लक्षात घ्या. वुड्स फिटिंग आणि वुड्स फिटिंग. तुम्हाला विचारतात ते की ओळखा म्हणून किंवा हाऊ विल यू कन्व्हर्ट असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. बरं. आता प्रश्नच घेतला पाहिजे रे. मी लिहितोय टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे टर्शरी आहे म्हणजे हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. याची रिएक्शन कोणत्या मेटल बरोबर? सोडियम मेटल बरोबर. आता इथं मी पुन्हा ब्रोमीन लिहितोय आणि ते स्ट्रक्चर काढतोय. आता मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा. मी खाली डाउनलोड एरो काढतोय. वुड्स रिएक्शनमध्ये तुम्हाला या इथं हॅलोजनच लिहायचंय आणि या इकडे पण हॅलोजन. हॅलोजन इथेच काढायचे. स्ट्रक्चर इकडं जसं असेल एक्झॅक्ट मिरर इमेज तिकडे काढायची लक्षात घ्या. म्हणजे हे 2 मधले निघून गेले की नाही. बाकीचं अटॅच करायचं. म्हणजे मला काय-काय मिळालं बघा प्रॉडक्ट CH3, सी CH3 खाली सुद्धा येणार CH3 इकडं C इकडं वरती CH3 खाली सुद्धा CH3 आणि इकडं CH3 त्याचं नाव तुम्हाला कळालं पाहिजे IUPAC 1, 2, 3, 4 तुम्ही माझा ऑर्गॅनिकचा व्हिडिओ नाही का बघितला हाऊ टू स्टार्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री नसेल तर बघा ना मी तुम्हाला काय शिकवलं माहितीये का पहिल्यांदा डेफिनेशन क्लासिफिकेशन आणि IUPAC तुम्हाला आलंच पाहिजे बरं का मग रिएक्शन कडे वळायचंय मग बघा 2,2 3,3 कारण दुसऱ्या कार्बनला 2 मेथिल ग्रुप आहे. तिसऱ्या कार्बनला 2 मेथिल असे 4 मेथिल ग्रुप आहेत. त्यामुळे याचं नाव येणार टेट्रामेथिल. 2,2, 3,3 टेट्रामेथिल ब्युटेन हे त्याचं नाव येणार. बर आता समजून घ्या मी काय सांगतोय ते एक रिएक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय बरोबर आहे. आता इथे मी तुम्हाला सांगतो आता नेक्स्ट स्लाइडवर तुम्हाला मी नेणार आहे आणि काय करतोय बघा. कार्बन, 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 कार्बन. किती कार्बन घेतले रे? अजून एक कार्बन घेऊन टाकतो. नाहीतर एक कमी करतो, एक कमी करतो. 1, 2, 3 हा. 6 कार्बन मी घेतलेत. बर आणि इथे मी काय करतोय, की या कार्बनला CH3 ग्रुप लावतोय आणि या कार्बनला सुद्धा CH3 ग्रुप. CH3 इथं CH, इथं CH2, CH2, CH आणि CH3. हा अल्केन आहे आणि हा अल्केन तयार करण्यासाठी वुड्स रिएक्शनमध्ये कोणतं अल्किल हलाइड वापरतात असं मी जर तुम्हाला विचारलं, कोणतं अल्किल हलाइड वापरतात तर काय करायचं सांगतो उलटं सांगायला लागलो मी. प्रॉडक्टवरून मी तुम्हाला रिएक्टर नोका सांगतोय. मग वुड्स रिएक्शनमध्ये असा प्रश्न आला, तर तुम्ही काय करायचं या प्रॉडक्टला बरोबर मध्ये सिमेट्रिकल ब्रेक करायचं. बघा दोन्हीकडे सेम स्ट्रक्चर आहे की नाही? मिरर इमेज नाही का बोललो मगाशी तुम्हाला मी? एकदा सिमेट्रिकली ब्रेक केलं, की इकडचा पार्ट डिलीट करून टाका. ओके. आणि त्या केसमध्ये इथं जे आहे तो हॅलोजन कुठला आहे बघा ऑप्शनमध्ये. मग हा तुमचा रिएक्टंट आहे. बरं याच्यापासून तोच प्रॉडक्ट कसा तयार होणार? कारण मी तुम्हाला आठवतंय का? पहिल्यांदा लिहिणार आपण Na प्लस नंतर ब्रोमीन लिहिणार. याचीच मिरर इमेज काढणार. हे NaBN वेगळं होणार हेच अटॅच होणार ना. म्हणजे जे अटॅच झालं त्याला वेगळं केलं ना आपण सिमेट्रिकली ब्रेक करून. सीडीतले प्रश्न शोधायचे तुम्हाला. बर आता अजून एक सांगतो, की समजा मी बेन्झीनच रिंग घेतली तर? ओके, ब्रोमोबेन्झीन, सोडियम मेटल. पण इथं मी अल्किल ग्रुप घेतलाय. मिथिल ब्रोमाइड नाही, 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 नाही. प्लस Br आणि CH3 म्हणजे हे वेगळं होणार आहे NaBr आणि हा CH3 ग्रुप इथे येणार. मग बेन्झीन रिंगला जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर टोलिन त्याचं नाव आहे. काय नाव आहे? टोलिन. आणि ही फिटिंग रिएक्शन, वुड्स फिटिंग रिएक्शन आहे. कुठली रिएक्शन आहे? वुड्स फिटिंग. थांबा ना. मी अजून एक इथं बेन्झीनच रिंग घेतली असती तर अजून एक जर मी बेन्झीनच रिंग घेतली असती, तर हे बायफिनील तयार होणार. 2 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच होणार लक्षात घ्या. आता मी तुमची 5 मिनिटं नाही 10 मिनिटं वेळ घेतलेला आहे. वुड्स रिएक्शन पुस्तकात उघडायचं तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल अगोदर लिहून घ्यायचं आणि मगच तुम्ही माझ्याबरोबर MCQ कडे येणार आहे. एम-सी-क्यू आपण पटापट सॉल्व्ह करायचे आहेत.
विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शनला दोन्हीच्या दोन्ही बेन्झीन रिंग पाहिजेत. इथं एक बेन्झीन आणि एक अल्किल ग्रुप नाही, ही वुड्स फिटिक आहे. बघा हे दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप ही वुड्स रिएक्शन आहे. दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप ही वुड्स रिएक्शन आहे. पण दोन्हीच्या दोन्ही बेन्झीन रिंग आहेत बघा. मग ही आहे फिटिक रिएक्शन. 21 एप्रिलला शिफ्ट 1 ला जो प्रश्न आला, तसाच प्रश्न 26 एप्रिलला आला आणि तसेच प्रश्न तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. तुम्ही मला फॉलो केलंच पाहिजे, लक्षात घ्या. ओके. दुसरा प्रश्न. Which of the following is not obtained when a mixture of methyl bromide आणि ethyl bromide is treated? ऐका, दोन्हीच्या दोन्ही मिथिल ग्रुप घेतले तर इथेन तयार होईल, कार्बन डबल होईल. दोन्हीच्या दोन्ही इथिल ग्रुप जर रिॲक्ट झाले तर ब्युटेन तयार होईल आणि एक मिथिल आणि एक इथिल घेतलं की प्रोपेन तयार होणार. प्रोपेन तयार होऊ शकतं, इथेन तयार होऊ शकतं, ब्युटेन आपण पेंटेन कसं तयार होईल हे तयार होऊ शकत नाही आणि तेच त्यांनी विचारलंय. नॉट ऑब्टेन्ड. जमलं तुम्हाला, लक्षात घ्या. आता काही प्रॉब्लेम नाही. या टाइपचे सगळे प्रश्न येणार आहेत. मोजायचे आणि बघायचं तुम्हाला. रिएक्शन ऑफ अरील हलाइड, अरील हलाइड, अरील आणि ट्रायफिनिल तयार होतोय. 2 बेन्झीन. वुड्स नाही, वुड्स फिटिक पण नाही. अरे स्वार्टचा काही संबंध नाहीये. फक्त फिटिक रिएक्शन. फक्त कुठली रिएक्शन? फिटिक रिएक्शन. जमते तर दुसरं पण बघा बघू. ब्रोमोबेन्झीन आहे, बेन्झीन आणि इथं मिथेन आहे. ओके. एक अल्किल ग्रुप आहे, एक अरिल ग्रुप आहे. मग हे वुड्स फिटिक आहे. दोन्हीच्या दोन्ही अल्किलच घेतले तर वुड्स. दोन्हीच्या दोन्ही अरिल घेतलं तर फिटिक. पण एक अल्किल आणि एक अरिल घेतलं की वुड्स फिटिक रिएक्शन. अजून नॉट ऑब्टेन्ड. क्लोरोइथेन 2 कार्बन तर ब्युटेन तयार होईल. प्रोपेन 3 कार्बनचं हेक्सेन तयार होईल आणि यातले 2 कार्बन, यातले 3 कार्बन, इथेनचे 2 कार्बन, याचे 3 कार्बन पेंटेन तयार होईल. म्हणजे काय काय तयार होईल? ब्युटेन तयार होईल, हेक्सेन तयार होईल, पेंटेन तयार होईल. अरे पण प्रोपेन नाही तयार होणार. जमलं की तुम्हाला? जमली की वुड्स रिएक्शन. फिटिक पण जमली, वुड्स फिटिक पण जमली. काम देतोय तुम्हाला. वायलरनं ओपन करा आणि शोधा. शोधा, तुम्हाला टाइप शोधता येतोय का बघा. वुड्स फिटिक सापडते का बघा. कुठलं मेटल यूज होतं? सोडियम. सॉल्व्हंट कुठला? ड्राय इथर यूज होतं. कुठलं अल्केन तयार होऊ शकत नाही? मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. प्रोपेन, पेंटेन होऊ शकतं, पण तो मायनर प्रॉडक्ट असतो. त्यासाठी अल्किल ग्रुप वेगळे घेतले पाहिजेत. चला सोडवा आता. चला पटकन सोडवा. आयडेंटिफाय द रिएक्शन विच अरिल हलाइड आणि अल्किल हलाइड. वुड्स फिटिक. अरिल आणि अल्किल म्हणजे वुड्स फिटिक रिएक्शन. नेम ऑफ द रिएक्शन एक वेगळा 21 एप्रिल, 20 एप्रिल. नेम ऑफ द रिएक्शन फॉर अरिल हलाइड आणि अल्किल हलाइड. वुड्स फिटिंग. सेकंदाचं काम आहे आणि मला जर फॉलो केलं ना, ऑर्गॅनिकचे 15 मार्क फिक्स आहेत, लक्षात घ्या. मग करा ना फॉलो. का सबस्क्राईब करत नाही? 70 ते 80% मुलं सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघतायत. अरे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर एका दिवसात माझे 3 लाख सबस्क्रायबर होतील आणि करून द्यायचे तुम्ही, लक्षात घ्या. मग शेवटचा प्रश्न तुम्ही सोडवा. नॉट ऑब्टेन्ड. मिथिल ब्रोमाइड, मिथिल त्याचे कार्बन डबल करा, इथेन तयार होईल. इथिल त्याचे कार्बन डबल करा, ब्युटेन तयार होईल. इथिल आणि मिथिल प्रोपेन तयार होणार. म्हणजे बघा पेंटेन तयार होऊ शकत नाही. मग रिपीट झाला का क्वेश्चन? आता हा, अरे 2024 आहे, मग 2025 होतं, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही ह्याच्या खाली गेला तर अजून तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. मग चला, नेम रिएक्शन पार्ट 1 कंप्लीट. 3 रिएक्शन कंप्लीट कॉमेंट मध्ये लिहा. रिएक्शन्स कंप्लीटेड. वुड्स रिएक्शन, फिटिक रिएक्शन, वुड्स फिटिक रिएक्शन. मग कंटिन्युअसली व्हिडिओ तुम्हाला मिळत जाणार आहेत. पटापट व्हिडिओ मिळणार आहेत. तुम्ही बघायचे आहेत, मित्रांनो शेअर करायचे आहेत. ऑल द बेस्ट.